नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे इस तड़कते धड़कते लेक्चर सीरीज में। मॅथमॅटिक्सचं लेक्चर सीरीज आपण सुरू करत आहोत आणि त्यामध्ये आपण मॅट्रिक्स ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन पाहिलो आतापर्यंत। या सेशनमध्ये आपण टाइप्स ऑफ मॅट्रिक्स पाहणार आहोत। मी मॅट्रिक्सला सुरुवातीला 3 टाइप्समध्ये डिवाइड करतो। मॅट्रिक्सला सुरुवातीला मी 3 टाइप्समध्ये डिवाइड करतो। फर्स्ट, rectangular matrix. Second, square matrix. आणि third, null matrix. फर्दर मी स्क्वेअर मॅट्रिक्सला पुढे सब डिवाइड करतो आणि अशा रीतीने आपला हा सेशन आज इथे एंड होईल। पाहत राहा, मजा येणार आहे पुढे हळूहळू। तर पहिल्यांदा मी रेक्टँग्युलर मॅट्रिक्सला डिफाइन करेन। तर टाइप्स ऑफ मॅट्रिक्स मध्ये रेक्टँग्युलर मॅट्रिक्स। रेक्टँग्युलर मॅट्रिक्स इज a general matrix. You can see it's a general matrix. त्या मॅट्रिक्स मध्ये m नंबर ऑफ रोज आणि n नंबर ऑफ कॉलम्स असतील, त्या मॅट्रिक्सला रेक्टँग्युलर मॅट्रिक्स म्हणायचं। अ मॅट्रिक्स ऑफ m नंबर ऑफ रोज, दिस इज रो 1, रो 2, रो 3 and n number of columns. This is first column, second column, third column. Okay. M number of rows and n number of columns is called as rectangular matrix. तर फर्स्ट एक फॉर एक्झाम्पल पहा, A इज इक्वल टू, त्याचा ऑर्डर काय आहे मॅट्रिक्सचा? 3x3, 3 रोज आहेत, 3 कॉलम्स आहेत, म्हणजे m ची संख्या इथं काय झाली? m इज इक्वल टू हिअर 3, n इज इक्वल टू 3. सेकंड एक्झाम्पल मध्ये पहा, B, इथं m ची संख्या रोज 3 आहेत, कॉलम्स 3 आहेत. इन थर्ड एक्झाम्पल, C इज इक्वल टू, इन 1 कॉलम आय हॅव राईट 1 to 3, आणि रो वाईज पाहायचं असेल, 1 फक्त एका रो मध्ये, 2 एका रो मध्ये, 3 एका रो मध्ये, म्हणजे m इज इक्वल टू 3, n इज इक्वल टू 1. इथं पहा, m इज इक्वल टू 2 and n इज इक्वल टू 3. तर या एक्झाम्पल वरून तुम्हाला असं लक्षात आलंय की काहीतरी m संख्या असेल, काहीतरी n संख्या असेल, जे मॅट्रिक्सच्या स्वरूपात असतील, त्या मॅट्रिक्सला रेक्टँग्युलर मॅट्रिक्स म्हणायचं. इट इज जनरल मॅट्रिक्स. ओके, वी विल सी definition of square matrix. A matrix with equal number of rows and columns is called as square matrix. पहा, फर्स्टच एक्झाम्पल पहा, इक्वल नंबर ऑफ रोज, इक्वल नंबर ऑफ कॉलम. रोजला मी m ने रिप्रेझेंट करतो, रोजला m आणि कॉलम्सला n. इथं पहा, m इज इक्वल टू 1 आहे फर्स्ट एक्झाम्पल मध्ये, आणि n ची व्हॅल्यू पण 1 आहे. म्हणजे ज्या मॅट्रिक्स मध्ये इक्वल नंबर ऑफ रोज अँड इक्वल नंबर ऑफ कॉलम्स, तितकेच नंबर ऑफ कॉलम्स असतील, त्या मॅट्रिक्सला स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणायचं. A इज इक्वल टू, जस्ट इन स्क्वेअर ब्रॅकेट वी हॅव पुट 2. इथं रो एकच आहे, कॉलम एकच आहे. इन सेकंड एक्झाम्पल, B इज इक्वल टू, इन स्क्वेअर ब्रॅकेट 1 2 3 4. इथं m इज इक्वल टू 2 आहे आणि n इज इक्वल टू पण 2 आहे. पहा, इक्वल नंबर ऑफ रोज आणि इक्वल नंबर ऑफ कॉलम्स. थर्ड एक्झाम्पल, D इज इक्वल टू, तुम्ही पाहू शकता, m किती आहे? इथं 3 आहे, 3 रो आहेत, n 3 आहे, 3 कॉलम आहेत. मी इथं नोट लिहून दिली, ऑल स्क्वेअर मॅट्रिक्स आर रेक्टँग्युलर मॅट्रिक्स, बट ऑल रेक्टँग्युलर मॅट्रिक्स आर नॉट स्क्वेअर मॅट्रिक्स. सगळे स्क्वेअर मॅट्रिक्स रेक्टँग्युलरच्या ग्रुपमध्ये टाकू शकता, पण
सगळ्या रेक्टँग्युलर मॅट्रिक्स स्क्वेअरच्या ग्रुपमध्ये टाकता येईल का? नाही. ओके, ही नोट कळाली असेल. व्हेरी गुड. पुढे जाऊया नल मॅट्रिक्स कडे. अ मॅट्रिक्स, null matrix is a matrix with all entries are zero. It's called as null matrix. It is denoted by Z or null O. Entries पाहिजे 0 0 0 0 0 0. All the entries are zero. So it is called as null matrix. आता मी तुम्हाला आधी सांगितलं होतं स्क्वेअर मॅट्रिक्सला मी फर्दर सब डिवाइड करतो. तर मी पुढे नेक्स्ट स्लाइड मध्ये तुम्हाला स्क्वेअर मॅट्रिक्सला फर्दर डिवाइड करून सांगतो. आपण स्क्वेअर मॅट्रिक्स घेऊया ज्यामध्ये आपल्याला इक्वल नंबर ऑफ कॉलम आणि इक्वल नंबर ऑफ रोज असतील. स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणजे m शुड बी इक्वल टू n. नंबर ऑफ रोज should be equal to number of columns. एक एग्जांपल घेतो. एक स्क्वेअर आहे, अज्युम करा हे स्क्वेअर आहे, याची साइड 4 सेंटीमीटर. ऑब्विसली याची पण साइड मेजरमेंट 4 सेंटीमीटर असेल. हे पण 4 सेंटीमीटर, हे पण 4 सेंटीमीटर. मी एक डायगोनल काढत आहे. रेड लाईन जी रिप्रेझेंट करते त्याला म्हणतात स्क्वेअरचा डायगोनल. आणि ह्या अशा जाणाऱ्या डायगोनलला मी इथं म्हणेल प्रिन्सिपल डायगोनल. हिअर आय विल कॉल इट ॲज प्रिन्सिपल डायगोनल. प्रिन्सिपल डायगोनल किंवा जस्ट मी त्याला नाव देतो या डायगोनल. ओके, तू नॉर्मल डायगोनल आहेस, बस खतम. तर टाइप्स पाहूया. टाइप्स. तर फर्स्ट टाइप डायगोनल मॅट्रिक्स. याची डेफिनेशन कशी करता येईल? अ स्क्वेअर मॅट्रिक्स इज सेड टू बी अ डायगोनल मॅट्रिक्स इफ ऑल इट्स non-diagonal elements are zero. फॉर एक्झाम्पल मी लिहितो कॅपिटल लेटर मध्ये मॅट्रिक्स डिनोट करतात. डी इज इक्वल टू फक्त डायगोनल एलिमेंट्स नॉन झिरो असतील म्हणजे माझा हा डायगोनल 1 2 3 हा नॉन झिरो आहे. काहीतरी नॉन झिरो संख्या आहे म्हणजे झिरोच्या ऐवजी बाकी सगळे झिरो. हा फक्त जो डायगोनल आपण म्हणलो हा नॉन झिरो आहे. बाकीचे सगळे एलिमेंट्स all its non-diagonal elements are zero. All its non-diagonal elements are zero. Important आहे डेफिनेशन त्याची. नेक्स्ट स्केलार मॅट्रिक्स. नेक्स्ट टाइप आहे स्केलार मॅट्रिक्स. आपण हे मॅट्रिक्सचे जे टाइप्स पाहिलो ते मी ग्रुप केलेत कशाच्या अंडर? स्क्वेअर मॅट्रिक्सच्या अंडर. तर मी याला डिफाइन कर. अ मॅट्रिक्स, अ स्क्वेअर मॅट्रिक्स इज सेड टू बी स्केलार मॅट्रिक्स if its diagonal elements
diagonal elements are equal, and non-diagonal elements are 0. स्केलर मॅट्रिक्स हा स्क्वेअर मॅट्रिक्सचा टाइप आहे ज्यामध्ये डायगोनल एलिमेंट्स हे इक्वल असतात आणि नॉन डायगोनल एलिमेंट्स हे 0 असतात. मग मी स्केलर मॅट्रिक्सला डायगोनल मॅट्रिक्स म्हणू शकतो? यस यस. स्केलर मॅट्रिक्स इज अ डायगोनल मॅट्रिक्स. ओके, एक एग्जांपल पाहूया. लेट्स से कैपिटल S इज इक्वल टू, इन मॅट्रिक्स फॉर्म मध्ये लिहितो, 3x3 मॅट्रिक्स घेऊया. 1 1 1. बाकीचे एलिमेंट 0 0 0 0 0 0. बघा, डायगोनल एलिमेंट्स इक्वल आहेत आणि ते 1 1 1 आहेत. डायगोनल एलिमेंट्स इक्वल आणि ते 1 1 1 आहेत. म्हणजे स्केलर मॅट्रिक्स हा एक डायगोनल मॅट्रिक्स असतो ज्यामध्ये डायगोनल एलिमेंट्स इक्वल असतात. आणि डायगोनल मॅट्रिक्स तो मात्र स्केलर असू शकतो किंवा नसतो, असू पण शकतो नसू पण शकतो. कसा? डायगोनल मॅट्रिक्स इज अ स्क्वेअर मॅट्रिक्स इन विच इफ ऑल इट्स नॉन डायगोनल एलिमेंट्स आर 0. हियर इन स्केलर मॅट्रिक्स all non-diagonal elements are 0 as well as its diagonal elements are equal. अजून एक एक्झाम्पल घेऊया. A is equal to 2 2 2. बाकीचे नॉन डायगोनल एलिमेंट्स 0. ओके, फाइन. दिस इज कन्सेप्ट ऑफ स्केलर मॅट्रिक्स. याच्यानंतर पुढचा जो टाइप मी घेणार आहे त्याचं नाव आहे युनिट मॅट्रिक्स और आयडेंटिटी मॅट्रिक्स. युनिट मॅट्रिक्स और आइडेंटिटी मैट्रिक्स. A square matrix आणि त्या स्क्वेअर मॅट्रिक्स मध्ये स्पेशली स्केलार मॅट्रिक्स. स्केलार मॅट्रिक्स स्पेशली स्केलार मॅट्रिक्स ऑब्विसली स्क्वेअर असणारच, ऑब्विसली डायगोनल मॅट्रिक्स असणारच. मग अ स्केलार मॅट्रिक्स इज सेड टू बी अ युनिट मॅट्रिक्स. बघा, मी लिंकिंग मध्ये घेत चाललोय पुढे पुढे. स्केलार मॅट्रिक्स इज सेड टू बी a unit matrix if its diagonal elements are unity. You can say unity means 1. It is specially denoted by letter I. I is equal to 3x3 मैट्रिक्स लिखो 1 1 1. बाकी जे नॉन डायगोनल एलिमेंट्स 0 0 0 0 0. This is example of युनिट मॅट्रिक्स और आयडेंटिटी मॅट्रिक्स. अजून एक एक्झाम्पल घेऊ. I इज इक्वल टू 2/2 घेऊ त्यावेळेस 1 1 0 0. दिस इज 2/2 मॅट्रिक्स. सो युनिट मॅट्रिक्स और आयडेंटिटी मॅट्रिक्स ची डेफिनेशन कशी आहे? अ स्केलर मॅट्रिक्स इज सेड टू बी युनिट मॅट्रिक्स इफ ऑल इट्स डायगोनल एलिमेंट्स आर युनिटी. आणि
unit matrix is usually denoted by I. Okay, let's see next. हे सगळे टाइप्स स्क्वेअर मॅट्रिक्सचे आहेत. मी हळूहळू हळूहळू कसे पुढे नेत चाललोय बघा. आधी डायगोनल मॅट्रिक्स शिकवलो, तुम्ही डायगोनल मॅट्रिक्स म्हणजे काय समजून घेतलात. नंतर फर्दर त्याच स्क्वेअर मॅट्रिक्स मध्ये पुढचा टाइप मी सांगितला स्केलार मॅट्रिक्स. फर्दर पुढे स्केलार मॅट्रिक्सला पुढे लिंक केले युनिट मॅट्रिक्स. Okay, these all are square matrix. लिंकिंग पहा, डायगोनल मॅट्रिक्सच्या पुढे स्केलर मॅट्रिक्स, स्केलर मॅट्रिक्सच्या नंतर मी शिकवलं युनिट मॅट्रिक्स. These are all included in square matrix. Square matrix is further can be divided into ट्रायंगुलर मॅट्रिक्स. ट्रायंगुलर मॅट्रिक्सचे परत दोन टाइप, अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स आणि लोअर ट्रायंगुलर मॅट्रिक्स. ओके, तर आपण टाइप 1 पाहूया, अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स. अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स. A square matrix is said to be an upper triangular matrix. A square matrix is said to be upper triangular matrix if all the elements below the principal diagonals are 0. If all the elements below the principal diagonal are zeros. Example, let's say A is equal to बघा मी लिहितोय डायगोनल एलिमेंट पहिल्यांदा मी रिप्रेझेंट करतो 1 2 3. आता जे बिलो आहेत डायगोनल एलिमेंटच्या ते मी रेडने लिहितोय बघा 0 0 0. These are the elements below the principal diagonal are zeros. 0. बाकीचे एलिमेंट्स above the principal diagonal हे मी नॉर्मल तेच ठेवले, काही नॉन झिरोज आहेत, नॉर्मली नॉन झिरोज आहेत. पण ऑल द एलिमेंट्स बिलो द प्रिन्सिपल डायगोनल्स आर 0. नेक्स्ट टाइप आहे ट्रायंगुलर मॅट्रिक्स मधला सेकंड टाइप, लोअर ट्रायंगुलर मॅट्रिक्स. लोअर ट्रायंगुलर मॅट्रिक्स हा सुद्धा स्क्वेअर मॅट्रिक्सच आहे, पण इथे पहा लोअर ट्रायंगुलर म्हणजे जो लोअर ट्रायंगल बनेल डायगोनल एलिमेंटच्या खाली तो नॉन झिरोजच असेल आणि डायगोनल एलिमेंटच्या वर जे
एलिमेंट्स असतील ते झिरोज असतील. आणि हा जो मॅट्रिक्स आहे हे युजली डिनोटेड बाय एल. सो आय विल राईट इट ॲज लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. लोअर ट्रायंग्युलर matrix. A square matrix is said to be lower triangular matrix if all the elements above the diagonal are zeros. It is usually denoted by capital L. So L is equal to 1, 2, 3. These are my diagonal elements. Below that there are non-zeros, 5, 0 or anything. 1, 0 असलं तरी चालतं, काय हरकत नाही. पण -1. पण जे अबोव डायगोनल एलिमेंट्स आहेत ते 100% झिरो आहेत. सो दिस इज द एक्झाम्पल ऑफ लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. नेक्स्ट जे मॅट्रिक्स मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी एक कन्सेप्ट तुम्हाला लक्षात घ्यायची आहे. ती कन्सेप्ट समजावून घ्या, मग पुढे जाऊया. त्यासाठी नेक्स्ट कन्सेप्ट ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स. नेक्स्ट कन्सेप्ट काय इम्पॉर्टंट. ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स. A matrix B is obtained by interchanging rows and column of matrix A is called transpose of matrix. Let's visualize this. If my matrix, let's say A is equal to -1, 2, 3, 4, 0, 1, 2, 9, 0. हा माझा मॅट्रिक्स 3x3 मॅट्रिक्स आहे. फर्स्ट रो मध्ये जे एलिमेंट आहे 1, 2, 3 याला मी बी मॅट्रिक्स मध्ये कॉलम मध्ये लिहितो 1, 2, 3. दुसरा जो रो आहे 4, 0, 1 त्याला मी सेकंड कॉलम मध्ये लिहितो 4, 0, 1. तिसरा जो रो आहे 2, 9, 0 त्याला मी थर्ड कॉलम मध्ये लिहितो बी मध्ये 2, 9, 0. पहिला एलिमेंट -1. Okay, this B matrix is obtained by interchanging rows and columns of matrix A. This B is called as transpose of A. And it is usually denoted by A to the power B or A dash. Okay. Clear concept? No problem. Let's see next point. That is symmetric matrix. Next type is the symmetric matrix. तुम्हाला ट्रान्सपोज कसा काढायचा
ही जर कन्सेप्ट समजली नसेल तर तुम्ही यामध्ये पाहू शकता आणि सिमेट्रिक मॅट्रिक्सची डेफिनेशनही तुम्ही पाहू शकता. अ सिमेट्रिक मॅट्रिक्स इज अ स्क्वेअर मॅट्रिक्स. अ स्क्वेअर मॅट्रिक्स is said to be symmetric matrix if x, our given matrix x is equal to transpose of matrix x. इथं पहा, हा फर्स्ट एक्झाम्पल, x is equal to 0 2 2 0, हा फर्स्ट रो, हा सेकंड रो. फर्स्ट रोचे एलिमेंट काय काय, 0,2. हे 0,2 इथं जाऊन ट्रान्सपोज मध्ये लिहित असताना कॉलम मध्ये लिहिले गेले. हा फर्स्ट कॉलम 0 2. आता सेकंड रो मधले जे एलिमेंट आहे 2,0, हे मी सेकंड कॉलम मध्ये लिहिले 2 0. आता पहा, x जो गिवन होता आणि त्याचा ट्रान्सपोज दोन्ही सारखे दिसायलेत का रे? हो, दिसायलेत. हो, सिमेट्रिक मॅट्रिक्स इज अ स्क्वेअर मॅट्रिक्स in which our given matrix X should be equal to its transpose. सेकंड एक्झाम्पल, इथं पहा, सेकंड एक्झाम्पल मध्ये फर्स्ट रो 1 2 3, सेकंड रो चे एलिमेंट्स 2 4 5, थर्ड रो चे एलिमेंट्स 3 5 6. आता पहा, मी फर्स्ट रो चे एलिमेंट्स फर्स्ट कॉलमला दिले, सेकंड रो चे एलिमेंट्स सेकंड कॉलम मध्ये लिहिले आणि थर्ड रो चे एलिमेंट्स थर्ड कॉलम मध्ये लिहिले. फर्स्ट, सेकंड, थर्ड. कॉलम मध्ये लिहिले. तर पहा, हे बघा 1 2 3 ही फर्स्ट रो होता, इथं फर्स्ट कॉलम झाला 1 2 3. 2 4 5 हा सेकंड रो होता, इथं सेकंड कॉलम झाला 2 4 5. 3 5 6 हा थर्ड रो होता, इथं थर्ड कॉलम झाला 3 5 6. 3 5 6 थर्ड रो होता, इथं थर्ड कॉलम झाला 3 5 6. माझा गिवन मॅट्रिक्स एक्स हा त्याचा ट्रान्सपोज सोबत मॅच होत आहे, म्हणून मी एक्स ला सिमेट्रिक मॅट्रिक्स म्हणू शकतो. ही झाली सिमेट्रिक मॅट्रिक्सची कन्सेप्ट. यामध्ये तुम्हाला ट्रान्सपोज कसं बनवतात मॅट्रिक्सचा हे माहित असणं इम्पॉर्टंट आहे. तो तुम्ही आत्ताच क्लिअर करून घेतलात, इथेही क्लिअर झाला आणि मागे मी कन्सेप्ट सांगितली ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स, त्यामध्ये पण तुमचा तो कन्सेप्ट क्लिअर झालेला आहे. तर आपण नेक्स्ट बघूया स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. A square matrix is said to be a skew symmetric matrix if your given matrix X obeys the equation X is equal to minus of X transpose. For example, first example, X is equal to, let's say, first row मध्ये 0 2, second row मध्ये -2 0. मी X ट्रान्सपोज काढतो याचा, रो चे इंटरचेंज करतो कॉलम सोबत, म्हणजे 0 2 रो मध्ये होता, इकडं कॉलम मध्ये येतील 0 2, इथं -2 आणि 0. आता मायनस ऑफ एक्स ट्रान्सपोज इज इक्वल टू, प्रत्येक एलिमेंटला मायनस ने गुणतो, 0 2 2 ला -2 0. Here you can clearly see that this first equation, that is x is first, is equal to minus of transpose of x
So I can write here from first and second, x is equal to minus x p. So you can say that skew symmetric matrix is a square matrix X if X is equal to negative of transpose of X. ओके, तर हे झाले सगळे मॅट्रिक्सचे टाइप्स. आता तुम्हाला नेक्स्ट कन्सेप्ट सांगणार आहे ऍडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स, ते आपण नेक्स्ट सेशन मध्ये पाहूया. इथपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद. हे गोष्ट, ह्या कन्सेप्ट, ह्या थेरॉटिकल पॉइंट्स आहेत, ह्या फक्त ऐकायच्या. एवढं कॉन्सन्ट्रेट देऊन रिमेंबर फर्स्ट टाइमच नाही होणार. त्यामुळे परत 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 तुम्ही जर ऐकलात हा व्हिडिओ, हा सेशन, तर तुम्हाला नक्कीच फायदा होईल. परत परत ऐका, जास्तही सिरियस घ्यायची गरज नाही.